चला झाली आमची तयारी. हे बघा आम्ही निघालो. आम्ही चाललोय मुंबईला सिद्धिविनायक, महालक्ष्मी आणि राणीच्या बागेमध्ये. हे बघा रागिरी आपण सेम आहे, मॅचिंग. वाईट वाईट दे दे. बाय बाय बाय. आम्ही फिरायला चाललो. चल आंघोळ केलीस का? चल चल या पटकन पळ, आम्ही थांबतोय. पोचलो आम्ही सिद्धिविनायक दादर प्रभादेवी परिसरामध्ये. बघा मस्तपैकी खायचे दुकानं लागलेत. वडापाव पण छान आहे. कोणाला नाश्ता करायचा आहे का? कोणाला खायचं आहे वडापाव? छान खायचंय. ए बाई इथं पाणीपुरी आहे मस्त. माझी फेवरेट पाणीपुरी आहे. बघा किती भारी आहे. काय खायचंय? किती मस्त वाटतंय बघा मुंबईचा नजारा. पुढे उघड मेन. चालू झालंय सिद्धिविनायक दर्शन. हे बघा मंदिर. मंदिरात बघा गर्दी किती आहे. जय गणपती बाप्पा. मारुती मंदिर. गर्दी बघा मंदिरामध्ये. तुम्हाला दाखवते सिद्धिविनायकचं दर्शन आणि तुम्हाला ना मी गर्दी दाखवते. बघा किती गर्दी आहे. तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवते गर्दी किती आहे. ते पण आहे भरपूर. आणि दर्शनाच्या ना 3 रांगा लागलेल्या आहेत. बाहेरून आहे, आतमधून आहे, त्याच्यामध्ये एक आहे. कुठे जायचं आहे? बाहेर जायचं, इकडून आहे. बघा ताईने मस्त असा टिक्का लावलाय. आणि इथे मारुतीचं पण मंदिर आहे. ते मारुतीच्या मंदिरात आलंय. कारण सिद्धिविनायकचं दर्शन हे ना आज लांबूनच आहे, कारण खूप गर्दी आहे मंदिरामध्ये. मी तुम्हाला दाखवते. मला बघा रागिणीला पण लावलंय मस्तपैकी. बघा दीपमाला. मी ह्याला दीपमाला. चला आता चालू आहे मी बाहेर. आणि तुम्हाला ना बाहेरचा पण नजारा दाखवते की बाहेर किती गर्दी आहे. बघा एक मिनिट तुम्हाला दाखवते. बघा बाहेर गर्दी किती पडली आहे. आणि दर्शन वाटतं सगळ्यांचं झालं आहे. आतमध्ये पण भरपूर गर्दी आहे. आम्ही बसलो सिद्धिविनायकवरून टॅक्सीमध्ये. आम्ही चाललो आता महालक्ष्मीला. किती गर्दी आहे का? बघा रोशनी. ए रोशनी मेकअप करायला लागली. बेल्ट लाव. बेल्ट लावायचे हाऊस. होय तर मग हे एकच टाक ना ग.
एवढ्या पिशव्या कशाला केल्यास? दोनच कर. हां, हे बघा सिद्धिविनायकचा प्रसाद. अगं बेडी बरोबर आहे ना. अगं हे दोन, हे एक घेता, एक आणि एक, म्हणजे असे दोन घेऊ. नारळ घेतले. हवा लागायला लागली बाई. मगाशी टॅक्सीत हवाच लागत नव्हती, एसी चालू केलेली, मळमळ लागली. चला आता महालक्ष्मीच्या दर्शनाला. आता महालक्ष्मीला किती गर्दी आहे. बडीशोप ना तिथे उतरल्यावर घेऊ आपण. आता किती काय माहिती, बघू इथं निर्णय असते. आत्याला भेटून टॅक्सी पाठीमागे. बघा मुंबईचा माझी दुसरी टाइम आहे मुंबईला यायची. मागे पण आम्ही एकदा आलो होतो. आम्ही जेव्हा आलतो ना तेव्हा रोशनी आणि रागिनी नव्हत्या. त्यांचा फर्स्ट टाइम आहे यायला. मी तर मुंबईला भरपूर वेळ आले आणि सिद्धिविनायकला पण भरपूर वेळ आले इथे. पण माझे ब्लॉग ना यूट्यूबवरती फक्त दोनच आहे. एक पहिला एक मी आलेली तेव्हा आणि एक आताचा. ओके, आज माझे तुम्हाला पूर्ण ब्लॉग मुंबईमधलेच दिसतील, कारण अजून आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते नंतर. सगळं मी तुमच्याबरोबर शेअरच करणार आहे, पण माझ्या ब्लॉगवरती तुम्ही कंटिन्यू राहा. काय करायला लागली इथे आला. रुद्दू पोचलो महालक्ष्मी मंदिराच्या दरबारामध्ये. हे बघा मस्त असे दुकान आहे थार फुलाचे. सिद्धिविनायकपासून अर्ध्या तासाच्याच अंतरावर आहे. आम्ही तर काय मीटरची टॅक्सी केली होती. पुढे घ्यायचं ना. आम्ही काय मीटरवरती आलो. सीटवरती पण होतं, 50 रुपये शीट होतं प्रत्येकाला. पण तिथं आम्ही मीटरची टॅक्सी घेतली तर आमचे पण झाले 210 रुपये इथपर्यंत यायचे. तर आता तुम्हाला दाखवते महालक्ष्मीचं मंदिर आतमधून. इथे येते पुढे पण आहे ना, इथंच घ्यायचं ना. थांब, सावलीत घेऊन जा. आली का गं? ऊन भरपूर आहे, पण ऊन किती लागते बघा. बघा कसे चालतात सगळे. इथं पण गर्दीच आहे. मला दाखवते मी. इकडं आहे महालक्ष्मीचं मंदिर. ते मी तुम्हाला आतमधून दाखवणारच आहे. तरी फक्त मध्ये ब्लॉग बनवून देतात का? व्हिडिओ शूटिंग करू दिली तर दाखवते, शूट करू दिलं तर आरामात. मोदक म्हणजे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला भेटतात. कलर्सवाला एक गोचन हे आता भेटलं का? हे तर मोठा वाला आहे. पेड़ा है, बर्फी है, लड्डू है. चुनरी काढला की सर आइए. पोटीचं घेतलं त्याच्यात. मोठीचं काय त्याच्यात खाणं असं नाही का. खांड आहे, बेनी आहे. खांड, बेनी, लक्ष्मी कमळ वगैरे सर्व आहे. ऋषी रागी इथे ताट घे आपल्याला. चलो भाई. 700 साडी 350 काका. आइए. ले लो. कितना 5 किलो? कितने 5 किलो प्रसाद? साड़ी
गर्दी नाही तुला शूटिंग चालू आहे टाइम. चला आता खूप गरम व्हायला लागले. आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. आम्ही बोलिया मसाला छासे लस्सी पाणी बोतले कोल्ड ड्रिंक मलाई ठंडा मिलावली घेतले बघा. तू पण लस्सी. अरे लाडूला मिशा आल्या. मग याला आता साधं पाणी घे ना. हे बघा थंड थंड छास आणि लस्सी महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेरच भेटते. परत सांग. लस्सी खूप छान एकदम गोड मस्त. हां लस्सी कितने काय 30. ए पाणी नको पिऊ पाणी पितात का येडी आहे. तुम्ही बघू शकता मी आत्ताच बघा मस्त अशी टोपी घेतली आणि ऊन लागायला लागले म्हणून घरात. आता बघा माझ्या तोंडाला पण ऊन नाही लागणार. मी तुम्हाला दाखवते. हे बघा कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. टोपी फोटो घे म्हणलं तर कुठे तिथं भेटत नसेल ना. चल तिथं आहे तुला घालायची. आता बघा मी साईला घालत आहे. आईला टोपी घालू नका. काय कशी विचारायची कमेंट करून सांगा. बघा टोपीला मस्त असेल फॉरेनची फॉरेनर दिसायला लागली. बघा महालक्ष्मीला किती एन्जॉय चालू आहे आमचा. मस्त टोप्या बिप्या घालून. हे बघा आमच्या रुबीला पण किती भारी टोपी आहे. चला मस्त झालं दर्शन महालक्ष्मीचं आणि सिद्धिविनायकचं. आता आम्ही चालू आहे दुसऱ्या ठिकाणी. तिथलं ठिकाण पण मी तुम्हाला दाखवते. ओके तिथं तर मी जाऊन भरपूर दिवस झाले. आता बघू तिथं काय काय आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ए रावी काय छान हॉटेल आहे. डोसा बघा किती मोठा आहे. बघून चला ना जरा मला बघून चला. तुला डोसा खायचा आहे मग कुठं खाणार आहेस. कुणालाच नाही खायचं. आम्ही तर नाश्ता केला. आम्ही सिद्धिविनायकपाशीच आम्ही मस्त पाणीपुरी खाल्ली सगळ्यांनी मिळून. आता लस्सी पिली. थोडंसं पोट भरलेलं आहे. आता भाईखड्याला जाणार आणि तिथं थोडंसं काहीतरी खाणार. ए चला दमलो का घेऊ का डोक्यावर उचलून. ए बाई तर डमरू आहे बघ. चंदन लकड़ी अगरबत्ती फेस पैक लेगा चेहरे को सुंदर बनाने का लेप लेगा. ले लो चेहरे को सुंदर बनाने का लेप. ए गजरे बघ डुप्लिकेट गजरे घ्यायचे का. हा हे बघ मोगऱ्याचा आहे. बघ भेटतात मामीच्या दुकानामध्ये आपले. बघा नकली गजरे नको ते मामीच्या दुकानातले. तिथं ना मी करवंद बघितले होते. हे बघा इकडं कालेश्वर महादेव मंदिर आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे आहे कालेश्वर महादेव मंदिर आणि हा आहे मंदिराचा परिसर. मस्तपैकी तुम्हाला बाहेरून पण दाखवते. आणि याची एंट्री ना तिकडनं आहे. आतमध्ये यायची. आम्ही तिकडून नाही आलो. आम्ही इकडनं आलो. आम्ही पाठच्या साईडने आलो. तुम्हाला पुढून पण दाखवते. तिकडं महादेव मंदिर आहे आणि इकडं रामेश्वर मंदिर आहे. तुम्हाला आणि हे गेट हा बंद आहे. हा बघा ಸೇಲ್ ಇಲ್ಲ ಕೊಂಚ ಅದಷ್ಟೇ ಅವತ್ತಂಗೆ ಸೇಲ್ ಪಡ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ಕೈಲಿಂದ ಅದು मित्रांनो आम्ही पोहोचलोय गेटवे ऑफ इंडिया. आली का ग बघा कुठल्या टॅक्सीतून उतरते का. मित्रांनो आम्ही
पोचलो हे बघा मस्तपैकी गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये. तिथं तिकीटचीच लाईन आहे वाटतं, तिकीटच भेटते. आता आम्ही बोटीमध्ये बसणार आहे बघा किती नंबर लागले. तुम्हाला दाखवते लाईन किती आहे. तेवढं माझ्या चिमटीत बसणार नाही. बसते बघा ते असं धरायचं, असं चिमटीत धरायचं. ते बघा ताज हॉटेल असं करायचं. माणसं अगं माणसं आहेत ना इथे फोटो काढायला. हे बघा बोटीमध्ये बसायला तिकीट घेतले आणि एक तिकीट 115 रुपयाला. आम्ही 6 जण आहे, आम्ही 6 तिकीट काढले. तुम्ही बघू शकता. आणि ऊन इतकं भयंकर आहे ना, काय विचारू नका. ऊन बघा तेवढं उन्हात आम्ही फिरणार आहे मस्त समुद्रामध्ये. तुम्हाला दाखवतो बघा आमची बोट आली. आता आम्ही याच्यामध्ये बसणार आहे ना लाडू. बघा पूर्ण खाली आहे. आता आम्ही चाललो बोटमध्ये बसायला आणि हा बघा समुद्र. हा, ऊन लागते खाली बसते. बघा आम्ही बसलो बोटमध्ये. कानावरच झपलं जातं. बघा समुद्र. हे बघा मित्रांनो आमची बोट निघाली आणि हा बघा समुद्र. मजा येते ना. आमचं बोटीमध्ये फिरून आता आम्ही निघालो आणि टॅक्सीत बसलो. आम्ही चाललो स्टेशनला. आता आम्ही शोधतोय जेवायचं हॉटेल, पण हॉटेल भेटतंय का मुंबईचा वडापावच खायला लागते. आता बोलू आता वडापाव खायचा आणि घरी जायचं. आलो का गं? नाही ना. आम्ही टॅक्सी बरोबर 5 काय ग गडी गडी घंटी आहे ना बा. पै आता अशा घंट्या आहेत ना, त्यानं वाजवायचं घरामध्ये. काय हे काय आहे ग? नाव पण नाही. ते कुठं आहे ग? मुंबईचं आहे कोर्ट कुठं आहे ते? गेलं की आपण इथूनच बघितलं होतं. मंत्रालय. हा त्याने दाखवलं होतं ना थोडीशी टॅक्सीवाल्याने. मंत्रालयाची पाणी मंत्रालय बघितलं. गोलमध्ये माणसं फोटो काढतात का गरम व्हायला लागले. ए ती माझी टोपी. टोपी तर घातलीच नाही माहिती. बोटमध्ये बसल्यावर टोपी घालायला पाहिजे होती. कशी दिसते बघू मला. ताईला झोपी आले वाटतं. केस कसे झाले? भिजलेत का काय ग? कबुतराचं झाड आहे बघ. अय्या कबुतरांचं झाड आहे. कसलं भारी आहे. कबुतराचं झाड आहे. कबुतराचं झाड. आपल्याकडे कबुतर आहे त्या झाडावर. बघा मुंबईचे सिग्नल. इथं सिग्नलच भरपूर आहेत. आलं बघ स्टेशन. ते बघ आलं बघ. हे बघा CST स्टेशन आलो. आणि बघा सिग्नल. इथं बघा टॅक्स्या किती आहेत. मुंबई फिरायचं म्हणलं तर पूर्ण टॅक्सीचा प्रवास. मीटरची घ्या नाही तर सीटवर घ्या. पोलीस काका ट्रॉफिक हवालदार इथे. बघा सिग्नल. પછી कपडे बघ इथे किती आहेत. बघा बघ बॅगी पण आहेत. भारी आहे बघा किती मस्त मार्केट भरले स्टेशनच्या बाहेर. बघा मित्रांनो CST स्टेशनच्या बाहेरचा नजारा मार्केटचा किती छान वाटतोय. एवढे स्वस्त कपडे भेटतात ना इथं. कुठले पण घ्या एकदम स्वस्त. तुम्हाला अजून दाखवते मी. हे बघा हे बघा 300 रुपयाला बेडशीट. आणि हे बघा ही आहे 200 रुपयाला. हे घेतलं का ग? मित्रांनो या चायनीज खायला मी पण चायनीज घेतलं. आणि हे CST स्टेशनच्या बाहेर. आम्हाला काय हॉटेल भेटलं नाही. आम्हाला काय हॉटेलच भेटलं नाही.
इथं हॉटेल नाही, इथं असंच खातात. ट्रेनने पण गावाला जायचंच नाही की नेक्स्ट ट्रेनमध्ये हा. मला आधी खाते आणि नंतर बदलापूरला ठाणा गाडीत जायचंय पागल. बघा आम्ही आलो CST स्टेशनला. गर्दी बघा. ट्रेनला गर्दी मुंबईची लोकल ट्रेनमध्ये गर्दी बघा किती. आणि हा आहे लेडीज डब्बा. मला तर सीटच नाही भेटली अजून बसायला. हे बघा बघा गर्दी. साईन टीचर आहे साईन. आलो घरी. मस्तपैकी दर्शन वगैरे केलं देवाचं आणि मस्त फिरलो गेट ऑफ इंडियाला. आणि आमची थोडीशी ना फजितीच झाली कारण आम्हाला जायचं होतं राणीच्या बागेमध्ये. आणि तिथे गेलो ना तिथे बंद होतं. आज बुधवारी काय बंद असते वाटतं. आम्ही मग तिथे आम्हाला फिरायलाच भेटलं नाही. मग आम्ही डायरेक्ट गेलो गेट ऑफ इंडियाला. मग मस्तपैकी तिथे बोटमध्ये बसलो. खूप मजा आली. आता आलो घरी. एकदम थकलेले आहे पण काय करणार, पोटाला तर जेवण लागतं. जेवण तर बनवायच लागतं. म्हणून आता बघा स्वयंपाकाची तयारी करते. इकडे मी मसाला बनवायला घेतलेला. आता थोडासा मसाला बनवते आणि जेवण बनवते पटकन. उशीर झालेला आहे. 9:30चा टाईम झालेला आहे. 9:30 वाजत आले. तर या जेवायला पण उशीरच होणार आहे कारण अजून हे बघा एवढा पसारा पडला आहे. पूर्ण भांडे किचनमध्ये सगळे मला भांडे लावायचे अजून. ओके चला तर मग भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. मग ब्लॉग तर बनवायला मला काही वेळ भेटत नाही. माझे काही सगळे शॉर्टच ब्लॉग असतात. आता शॉर्टच व्हिडिओ असतात सगळे. ब्लॉग बनवायला मला काही वेळ नाही भेटायला लागला म्हणून बोलला तर जाऊ दे. कधी वेळ भेटला तर बनवते थोडा ब्लॉग. तर ठीक आहे. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर माझे व्हिडिओ शेअर करा. बाय.